या शेतावरती आम्ही जवळजवळ 15 दिवसाआधी मक्का लागवड केली होती. इथे तुम्हाला मक्का लागवड केली आहे, पण मक्का उगवून आलेला आहे हा दिसणार नाही. याचे कारण आहे की ज्या दिवशी आम्ही लागवड केली होती त्या दिवसाच्या आधी थोडा पाऊस आला होता, पण ज्या दिवशी लागवड केली ना त्या दिवसापासून बरोबर 10-12 दिवसाच्या गॅपने पाऊस आला. तर इतकी लंबी गॅप पडल्यामुळे बियाण्याची उगवण बरोबर झाली नाही, कारण पाऊसच आला नाही. निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही, बाकी गोष्टी तर शेतकऱ्यांच्या विरोधातच आहेत. अशा या गोष्टींमुळे शेतकऱ्याचा हा नुकसान होतो, पण कुणाला दिसत नाही आणि शेतकरी म्हणतात सुखी आहे. आता कुठल्या अँगलने शेतकरी सुखी दिसतो तर हे त्यांनी सांगावं ज्यांना वाटतं. शेतकऱ्यांचे खूप मोठे संघर्ष आहेत. शेतकरी असं एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कधीच सांगत नाही किंवा कधी दाखवतसुद्धा नाही शेतकरी की आणि परत हवामान विभागाने पण सांगितलं होतं यावर्षी खूप पाऊस आहे. बरेच शेतकरी त्या आशेवरती बिचाऱ्यांनी लवकर पेरणी केली की चला बा पाऊस येणार, पण तो शेवटी अंदाज आहे. निसर्ग आहे, हवा पलटली, वातावरणात बदल झाला तर तो पाऊसही लवकर आलेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे. दुबार पेरणीचा खर्च झालेला आहे त्यांना, पण अजूनपर्यंत त्यांच्या पीक दिसून येत नाही. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना टेन्शन आलेल्यासारखी झालेली आहे आणि ते स्वाभाविक येणारच आहे. परंतु शेतकरी जिद्दी आहे, खूप जिद्दी आहे. किती पण झाला तरी हार मानत नाही. तो डबल प्रयत्न करणार, निसर्गाशी झुंजणार, बाकीच्यांशी पण झुंजतोच आहे. कारण त्याला शेती ही सर्वोपरी आहे आणि ती सर्वोपरीच राहते. कारण शेतकऱ्याला शेतीशिवाय दुसरं दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे त्याच्यासाठी. शेतीच ही खूप काही आहे आणि शेतीतूनच स्वाभाविक उत्पन्न आहे ते मिळतोच त्याला.